ठरलं तर मग 5 एप्रिलच्या भागामध्ये आज आपण बघणार आहेत प्रियाचे प्रॉपर्टीचे लपवण्याचे सर्व कारस्थान रविराजने आणि कृष्णाने रंगेहात पकडलेले असते. तर रविराज प्रियाला म्हणतो, अजून काय काय कारस्थान करणार आहेस? मी तुझ्या ज्या LIC काढल्या होत्या, तुझ्या नावावर जे प्रॉपर्टी केले होते तेच कागदपत्र तू शेतामध्ये लपून ठेवण्यासाठी आली होतीस का? एवढ्या नीच आणि खालच्या पातळीला जाशील असं खरंच वाटले नव्हते. मला लाज वाटते, खरंच तू माझी मुलगी आहेस का हे म्हणण्याची सुद्धा. तर कृष्णा प्रियाला म्हणते, मी तुला अशी तशी सोडणार नाही. जे काही माझं नुकसान केलं आहेस ना त्याची भरपाई तर तुला करावीच लागेल. तर प्रिया कृष्णाला म्हणते, कसली भरपाई? मी काय केलं आहे तुझं? तर नाटकी प्रिया रविराजचे हात जोडून माफी मागत असते. चुकले बाबा माझे. मला वाटलं माझी प्रॉपर्टी इथे सेफ राहील आणि त्यासाठीच मी हे इथे पेपर लपवण्यासाठी आले होते. तर रविराज प्रियाला म्हणतो, कसली प्रॉपर्टी? मी तुला माझी मुलगी मानतच नाही, त्यामुळे तू माझ्या प्रॉपर्टीची हिस्सेदार होऊ शकत नाही. मी माझ्या प्रॉपर्टीमधून तुला बेदखल करतो. मी माझी प्रॉपर्टी तुला देणार नाही. असं म्हणून आता खूप मोठा स्फोट केलेला असतो आणि हे ऐकताच प्रिया मात्र खूप कोसळून गेलेली असते. प्रिया विचार करते, सर्वच हळूहळू हातातून जात आहे. तर कृष्णा प्रियाला म्हणते, आता जी काही तू माझी जमीन खोदली आहेस ना त्याची तू भरपाई करायची. मी माझ्या बैलांना कष्ट देणार नाही. आता तू कष्ट करायचं. तू ही जमीन खोदली आहेस ना, तूच ही आता माझी नांगरून दे. तर प्रियाला कृष्णाच्या बोलण्याचा खूप मोठा धक्का बसतो. तर प्रिया विचार करते, हे काम मी कसं काय करू शकते आणि मी कोणता एवढा मोठा गुन्हा केला आहे? मी तुझी जमीन खोदणार नाही असं तिला म्हणते. तर कृष्णा प्रियाला म्हणते, बघतेच मी तू कशी काय नांगरत नाहीस ते. तर ती पदर खेचते. तर प्रियाला तिला खाली वाकून त्या अवताला झुकते आणि नांगरायला सांगते. हातामध्ये चाबूक, दुसऱ्या हातामध्ये सायली अर्जुनला व्हिडिओ कॉल दाखवत सर्व काही जमीन ती आता प्रियाकडनं नांगरून घेते. जमिनीची नांगरणी करता वेळेस रविराज पण तिथेच असतो आणि सर्व हा घडलेला प्रकार पाहून त्याला फार छान वाटत होते. कारण त्याला असे वाटते की प्रियाला तिच्या पापाची शिक्षा भेटलीच पाहिजे, कारण तिने सर्वांनाच खूप त्रास दिलेला असतो. आणि हे सर्व पाहून सायली अर्जुन खूप हसत असतात, कारण कृष्णाने चांगल्याच प्रकारे आणि वेगळा काहीतरी आता प्रियाला धडा शिकवण्याचा प्रयत्न केलेला असतो. प्रियाने नांगर धरलेला पाठीवरती पाहून तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. असंच सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.